14 ते 19 या कालावधीमध्ये एक जलयुक्त शिवार नावाची योजना मागच्या सरकारच्या काळामध्ये झाली होती आणि त्याला इतका ओव्हरवेल्मिंग असा रिस्पॉन्स लोकांच्याकडनं मिळाला आणि खऱ्या अर्थानं तो गावागावापर्यंत ते काम सगळं त्यात पोहोचवता आलं. साधारणतः त्या काळामध्ये 22,000 गावं ही आम्हाला जलपुरी करता आली. जवळजवळ 7.5 लाख हेक्टर एरिया हा त्यानिमित्त आम्हाला ट्रीट करता आला आणि मोठ्या प्रमाणामध्ये जे काही वॉटरशेड्स होते, ज्याला आपण मायक्रो वॉटरशेड्स आपण ज्याला म्हणतो, त्या मायक्रो वॉटरशेडचं जलसंधारणाचं काम हे त्या काळामध्ये झालेलं होतं. मग तोच कार्यक्रमाचं पुन्हा आम्ही रिपीट करून घेऊन तो आता जलयुक्त शिवार 2.0 दुसरी योजना ह्या 19 ते 24 या कालावधीमध्ये आता संपुष्टात येते आहे. त्याही कालावधीमध्ये जवळपास आम्ही 5,500 ते 6,000 गावं ट्रीट केली आणि प्रत्येक गावाचं वॉटर बजेट करून घेऊन पाण्याचा ताळेबंद करून पाणी पडणारं पाणी, वाहणारं पाणी ते कसं त्या गावापर्यंत आपल्याला कसं साठवता येईल, ती एक योजना आमची जलयुक्त शिवारची आता सध्या सुरू आहे. दुसरी अतिशय महत्त्वाची आणि लोकांना अतिशय आवडलेली योजना जी आहे ती आहे गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार आणि या माध्यमातून जवळपास मागच्या 3 वर्षामध्ये 9,80,00,000 क्युबिक मीटर एवढा गाळ आम्ही जवळपास 3300 धरणांमधून आम्ही काढलेला आहे आणि हा गाळ काढून शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात स्वतः पसरवला. त्यामुळे साधारणतः महाराष्ट्रामधील 2 लाख एकर जमीन ही सुपीक व्हायला मदत झाली. त्याच्यामुळे त्यांच्या शेतातल्या त्यांच्या उत्पादकतेत वाढ झालेली आहे आणि जवळपास 811 लक्ष घनमीटर एवढा पाण्याचा संचय देखील या कालावधीमध्ये वाढलेला आहे. तिसरी आमच्या विभागाची जी आमची योजना आहे ती म्हणजे पंतप्रधान कृषी सिंचाई योजना PMKSY 2.0. याही निमित्तानं आम्ही सर्व वॉटरशेड ट्रीटमेंट करत असतो. त्याही निमित्तानं यावर्षी जवळपास 5.5 लाख हेक्टर जमीन ही आम्ही या कालावधीमध्ये आम्ही ट्रीट केलेली आहे, जेणेकरून लोकांना पाण्याचा स्तर वाढवणे, भूगर्भातली पाण्याची पातळी वाढवणे हा याचा मूळ मागचा उद्देश आहे. ती एक योजना आमच्या विभागात राबवतो आहे आम्ही. चौथी आमची योजना आम्ही करतो आहे अमृत सरोवर. अमृत सरोवरमध्ये म्हणजे आम्ही गावाच्या बाजूला ज्या ठिकाणी आमच्या शासकीय जमिनी आहेत, त्या शासकीय जमिनीवरती जलसंधारणाच्या विभागाच्या माध्यमातून त्याचा सर्व्हे करून घेऊन त्या ठिकाणी एक तलाव तयार करून घेणे